महत्त्वाच्या अशा कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय न्यायमूर्ती भूषणजी गवई साहेब, आदरणीय न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय जी, आदरणीय न्यायमूर्ती नितीन बोरकर जी, या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय दादा, त्याचबरोबर आदरणीय दीपक केसरकर जी, हेमंत गायकवाड जी, देवानंद गोरे जी, नंदा घाडगे जी, आमदार नितेश राणे जी, ॲडव्होकेट संग्राम देसाई जी, ॲडव्होकेट परिमल नाईक जी, पारिजात पांडे जी, ॲडव्होकेट अजित गोगटे जी, आदरणीय राजन तेली जी, आदरणीय प्रमोद जठार जी, त्याचबरोबर आदरणीय प्रभाकर सावंत जी. खरं तर बरेच वक्ते या कार्यक्रमाला बोलणार आहेत, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून काही विषय मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी धुरा सांभाळल्याच एक संपूर्ण देशामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं ठरवलं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये गतिमान पद्धतीने काम करण्याचं त्यांनी योजलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून न्याय व्यवस्थेमध्ये तारीख पे तारीख अशा पद्धतीची जी व्यवस्था होती, ही व्यवस्था जर बदलायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये नॅशनल मिशन फॉर जस्टिस डिलिव्हरी अँड लीगल रिफॉर्मर्स या मिशनच्या माध्यमातून 2021 पासून हे जे मिशन सुरू झालं, या मिशनला गेल्या काही वर्षांमध्ये हे 2026 पर्यंत हे मिशन हे राबवायचं आहे. आणि हे राबवत असताना काय काय योजना आणि उपाययोजना करायला हव्यात या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने त्यांनी विचार केला आणि भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने स्थित्यंतर येण्याच्या दिशेने पावलं त्यांनी या निमित्ताने सुरू केली. भारताच्या इतिहासामध्ये जवळजवळ 200 वर्ष ब्रिटिशांचे असणारे हे सर्व कायदे आणि या कायद्यांना खऱ्या अर्थाने त्यामध्ये बदल होणं हे अपेक्षित होतं. आणि मला सांगायला आनंद होतो आणि आपणा सर्वांना याची कल्पना आहे की जवळजवळ 2000 पेक्षा जास्त जुने असणारे कायदे हे बदलले गेले किंवा त्यांना रद्द करण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून झालं. 40,000 पेक्षा जास्त कंप्लायन्स यामधून काढून टाकण्याचं काम करण्यात आलं. 3,400 पेक्षा जास्त फौजदारी तरतुदी ह्या सुद्धा या निमित्ताने काढण्याचं काम करण्यात आलं. खऱ्या अर्थाने देशामध्ये काही व्यवस्था बदलण्याची गरज होती आणि या व्यवस्था जर बदलायच्या असतील आणि एक वेगळ्या पद्धतीने हा देश, भारत देश हा जगाच्या समोर एक वेगळ्या पद्धतीने जर आणायचा असेल तर काही विशेष बदल करणं गरजेचं होतं. आणि त्यामध्ये IPC ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 अशा पद्धतीने लागू करण्याचं झालं. CRPC मध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 म्हणून सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर भारतीय साक्ष संविधान 2023 याची सुद्धा खऱ्या अर्थाने सुरुवात करून एक भारतीयकरण ज्या पद्धतीने ज्याची सुरुवात करायला हवी होती ती सुरुवात ही आदरणीय पंतप्रधानांनी या निमित्ताने केली. खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी करत असताना देशाला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं. मला सांगायला आनंद होतो, ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात आपण चर्चा करतो त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 2000 किंवा त्यावर 1993 पासून जवळजवळ 2014 पर्यंत किती कोटीची कामं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झाली होती, तर जवळजवळ 3,400 कोटीपेक्षा जास्त कामं ही झाली नाहीत. परंतु हे जे सरकार आहे, केंद्रामधलं आलेलं सरकार आहे, हे सरकार आल्यानंतर 8 ते 10 वर्षामध्ये जवळजवळ 5,307 कोटी रुपयाच्या कामांना खऱ्या अर्थाने मंजुरी देण्याचं काम केलं गेलं. मी महाराष्ट्राच्या बद्दल सांगेन, महाराष्ट्रात सुद्धा जवळजवळ 47 प्रकल्प आणि जवळजवळ त्यामध्ये 287 कोर्ट हॉल आणि त्यासाठी 2014 कोटी रुपयाच्या कामांना खऱ्या अर्थाने मंजुरी देण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालं. यामध्ये आताच माझ्या अगोदर एका न्यायाधीशांनी सांगण्याचा प्रयत्न केला की न्यायाधीशांच्या निवासाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या अडचणी या फार मोठ्या आहेत
आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी सुद्धा 30 प्रकल्प आणि 135 निवासस्थानं न्यायाधीशांसाठी आणि त्यासाठी 106 कोटी रुपये हे देण्यात आले. मला सांगायला आनंद होतो की हे सर्व करण्याचं काम आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी स्वतः लक्ष घालून या सगळ्या व्यवस्थेसाठी जातीने लक्ष घालण्याचं काम सुद्धा खऱ्या अर्थाने केलंय. आणि म्हणून आज ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. आज देवगडची असणारी जी न्यायालयाची इमारत आहे, ही इमारत पूर्वीची असणारी इमारत जी आहे, ही पूर्वीची असणारी इमारत सुद्धा नादुरुस्त होती. 2 वर्ष या कामाला लागणार आहेत, परंतु या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याला सुद्धा रिपेअरिंगसाठी लागणारे जे 30 ते 40 लाख रुपये होते, आज आपण त्या इमारतीमध्ये जर गेलात तर ती इमारत सुद्धा अत्याधुनिक करण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने नव्याने होणाऱ्या इमारतीला सुद्धा, इथल्या असणाऱ्या इमारतीला 28 कोटी रुपये आणि कुडाळच्या असणाऱ्या इमारतीला सुद्धा 28 कोटी ते 30 कोटी रुपये लागणार आहेत. तेही काम हे लवकरात लवकर सुरू होणार आहे. यासाठी जी डिझाईन्स केल्या आहेत, आमच्या इन हाऊस डिझाईन केलेली आहे. आपण सर्वांनी जर पाहिलं असेल तर माझगावचं असणारं कोड जर आपण पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय चांगल्या पद्धतीने नव्याने करता येऊ शकतं, त्या सगळ्या विषय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एक नव्या पद्धतीने कात टाकणं ज्याला म्हणतात, त्या पद्धतीने हे डिपार्टमेंट कात टाकण्याचं काम करत आहे. अतिशय चांगल्या इमारती आणि त्यामध्ये असणारं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि त्यामुळे हे सरकार एक वेगळ्या पद्धतीने काम करत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सर्वांना अपेक्षित आहे, न्यायपालिकेला अपेक्षित आहे, ते काम हे या सरकारच्या माध्यमातून अधिक जलद गतीने करण्याचं काम आम्ही सर्वजण करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा एवढा मोठा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.